महाराष्ट्रातील विविध गड किल्ल्यांचे संवर्धन आणि पर्यावरण संरक्षण या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे सह्याद्री शिवस्वराज्य सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप नरहरी तांबे यांनी आपल्या 2 जून रोजी वाढदिवसानिमित्त समाजासमोर एक नवा पर्यावरणपूरक आदर्श ठेवला आहे। वाढदिवस साजरा करण्यासाठी आजच्या काळात कोठे पार्टी, हार, तुरे, शोभेच्या वस्तूंना प्राधान्य दिले जाते, तर संदीप तांबे यांनी एक मित्र एक झाड या उपक्रमातून देशी झाडांचे रोपटे भेट म्हणून आणावे असे सांगत पर्यावरण रक्षणाचे आवाहन केले होते। दरम्यान तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 26 मध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। पाटील पार्क येथील श्रीकृष्ण मंदिरात स्थानिक नागरिकांच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। महिलांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने औक्षण करण्यात आले। यथोचित सत्कार करीत केक कापून तसेच वृक्षांचे रोपांची भेट देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला राजकीय व सामाजिक अशा विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवरांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस दिनकर पाटील, हरिभक्त पारायण जनार्दन काकडे महाराज, माजी प्रभाग सभापती योगेश शेवरे, माजी नगरसेवक नंदुशेठ जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवर, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, स्थानिक नागरिकांसह महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संदीप तांबे यांच्यासारख्या कार्यकर्त्याकडून समाजाला प्रेरणा घेण्याची खरी गरज आहे। त्यांनी घेतलेला हा वाढदिवस म्हणजे वृक्ष दिनाचा संकल्प भविष्यात अनेकांना पर्यावरणपूरक सण आणि कार्यक्रम साजरे करण्यासाठी प्रेरणा देईल अशा शुभेच्छा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या। बरेचसे कार्यक्रम आपण या ठिकाणी जे घेतो, धार्मिक कार्यक्रम घेतो, त्यामध्ये त्यांचं मार्गदर्शन किंवा त्यांचा मोलाचा सहभाग जो आहे त्यामध्ये इथं असतोच। मग ते इथलं वृक्षारोपण असो, इथं साफसफाई असो, का इथलं गार्डनची जी झाडी बसवण्याचं काम असो, गेटचं काम असो, इव्हन म्हणजे जे आपण या ठिकाणी जे जिम या ठिकाणी ग्रीन जिमचा जो उपक्रम आहे तोही त्यांच्या सक्रियतेने जे आहे या ठिकाणी उपलब्ध झाला। आणि हे बालगोपाल, इव्हन सिनियर सिटीजन या ठिकाणी आपण त्याचा उपभोग घेत असतो। या ठिकाणी हे समाज मंदिर आहे, त्यामध्ये आपण विविध कार्यक्रम जे आहे ते घेतो। भविष्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला इथे करायचं आहे। बरेचसे लोकांना मनामध्ये ज्या काही असतील तर त्यासाठी त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलंच आहे आणि ते आपल्या सदैव पाठीशी असतातच। तर अशा या तरुण, तडफदार आणि सदैव तत्पर असलेल्या उभरते नेतृत्व भावी नगरसेवक संदीप भाऊ तांबे यांचा आज वाढदिवस आहे। प्रथमतः मी त्यांना वाढदिवसानिमित्त माझ्या हॉस्पिटलतर्फे, साई स्वराज हॉस्पिटल तसेच पवार परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो। संदीप भाऊंना भावी आयुष्यासाठी येणाऱ्या त्यांच्या आयुष्यात भावी समाजकारण राजकारणासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। यावेळी बोलताना संदीप तांबे यांनी पर्यावरण समृद्धीचा ध्यास पुन्हा एकदा व्यक्त केला। आजच्या काळात जर पर्यावरणाकडे दुर्लक्ष झाले तर भविष्यातील पिढ्यांसमोर गंभीर प्रश्न उभे राहतील। वाढदिवस ही केवळ स्वतःसाठीचा दिवस नसून समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची संधी असते असे सांगत सर्वांचे आभार व्यक्त केले। नमस्कार। 2 जून रोजी माझ्या वाढदिवसानिमित्त सह्याद्री शिवस्वराज्य सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी सर्वांना एक नवीन आव्हान केलं होतं की एक मित्र एक झाड ही जी नवीन संकल्पना त्यांनी राबवली आणि त्याचा उदंड असा प्रतिसाद सर्व मित्र परिवाराकडून आम्हाला मिळाला। 200 झाडांच्या आसपास आमच्याजवळ आज झाडांची रोपे संग्रहित झालेली। या झाडांचं रोपण म्हणजे जी लागवड आहे ती मी येत्या पावसाळ्यात, पाऊस सुरू झाल्यानंतर शाळांमध्ये सार्वजनिक ठिकाणी आम्ही लागवड करणार आहोत आणि त्यापुढे त्याचं संगोपनही करणार आहोत। तर या कार्यक्रमासाठी सह्याद्री शिवस्वराज्य सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य
माझा मित्रपरिवार, हितचिंतक यांनी जे अतोनात असे कष्ट करून मेहनत घेतली त्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि या कार्यक्रमासाठी जे एक मित्र एक झाड या संकल्पनेतून प्रत्येकाने मला जे एक झाडाचं रोप दिलंय, मी त्यांचा कायम आयुष्यभर ऋणी असणार आहे. आणि या सर्वांचाही मी खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि या पुढील काळामध्ये या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून ही संकल्पना अजून मोठ्या प्रमाणात कशी राबवता येईल यासाठी आम्ही काही प्रयत्नशील असू. मला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं, मित्रपरिवाराचं सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. संदीप तांबे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत मित्रपरिवार, संस्था पदाधिकारी व सामान्य नागरिकांनी हारतुरे देण्याऐवजी पर्यावरणपूरक अशा 200 झाडांचे रोपटे भेट दिली. पावसाळा सुरू झाल्यानंतर शाळा, अंगणवाडी, मंदिर, परिसर, उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणी या झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या रोपांचे संगोपन देखील सह्याद्री शिवस्वराज्य सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून केले जाणार आहे. केवळ वृक्षारोपण न करता झाडांचे संवर्धन हे मुख्य उद्दिष्ट ठेवले जात आहे.